लक्ष्मी माझी डाव्या हाताला आहे आणि कानोपात्रा उजव्या हाताला ठेवा। वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा। महाराज जगाची मालकीन पंढरपुरातल्या मालकाच्या डाव्या हाताला आणि वारांगणेची वेशेची नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी भगवंताच्या उजव्या हाताला। आज परिणाम लक्षात घ्या, परिणाम आपल्याकडे जर कोणाचं लग्न असेल बाहेर गावी, आपण लग्न गेलं आणि आपण भावकीची एखादी बाई नेली आणि तिची पाय नाही धुतली तर ती नुकती खात नाही। हा, नुकती खातच नाही ती इतकी म्हणी ती हे का नुकताड मला माहित नाही का, नुकतीला नुकताड म्हणती, चपात्याला काताडे म्हणती, हे काताडे का माहित नाही तर का मग पायच नाही धुतले, इतकी कोकण्या मशिवानी फुगती ती। काय नाही धुतल्या, फक्त पाय नाही धुतल्या। तर आता तो बंदही झालं बरं, ते बरं झालं बंद झालं। याच्यात फार वाद विवाद होऊ लागले, आधी कोणाचे धुतले नंतर कोणाचे धुतले, आणि काय आपले पाय तरी कोणते धडे, आपण कापसातून गेल्यावर ना खेराईनच इतके कोमल पाय आपले, सोयाबीन मध्ये गेल्यावर फुल राहीन, हो करड्यातून गेलं तर बोंडी येईन करड्याला, इतके गोड पाय, हो हरभऱ्यातून गेलं तर सरी फोलच, हरभऱ्याला होप म्हणत नसतेत नाही का अण्णा, फोल म्हणतात रे का फोल, इतके पाय गोड तरी महिना धुतले म्हणजे इतका राग। दुधना जवळून गेली, घंटाक्षे दुधनात सोडून बसावा आहे का नाही, काय लग्नात दुसऱ्याच्या हातान धुवायची। बरं जिचे पाय धुतले, जिनं धुतले तिच्या हाताला वरखुंडी पडले, इतके खरबड पाय, इतके नख लागले, इतके नख, पण तिला पण वाटतंय मग पाय धुवा, नाही भेटत मान आपल्याला। महाराज वारांगणेची कन्या, वेशीची मुलगी, देवाच्या उजव्या हाताला जागा भेटली जू पाटील। आणि याच्या पुढचं सांगू, पंढरपुरातल्या मालकाचं आधी दर्शन नाही, पंढरपुरातल्या मालकिनीचं आधी दर्शन नाही, आधी तिचं दर्शन आहे। किती उंच गेली, चंद्र सूर्य येतोपर्यंत पहिलं दर्शन तिचंच होणार, एवढी मोठी उंची, एवढी मोठी। दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे। ब्रह्मांडाच्या मालकाचे पाय पाहिले, ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाहिलं, आणि ब्रह्मांडाच्या मालकाचं अंतःकरणात नामस्मरण ठेवलं, म्हणून कान्होपात्रेला एवढी उंची भेटली। तिच्या इतकं सुख नाही कोणाला भेटू शकत, इतकं सुख प्राप्त झालं ही फक्त त्या गोविंदाचं मुख पाहिल्याच्या नंतर। एवढी मोठी ताकद आहे। जगाचा मालक वनात एके दिवशी भ्रमण करत होता, फिरत होता, निमित्त काहीतरी, त्या निमित्ताने जगाचे मालक वनात फिरत असताना एका अस्वलनीनं पाहिलं। जंगलात अस्वल राहत असते, अस्वलनीनं पाहिलं, काय सुंदर देव होता, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्नकिळ फाकती प्रभा, कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी लावे धू, रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार। असा सुंदर जगाचा मालक आहे, आणि तो ब्रह्मांड नायक त्या अस्वलनीनं पाहला। तो ज्या वेळेला समोरून जात होता, जेवढ्या वेळ दिसेल तेवढ्या वेळेला ती अस्वलीन पाहत होती, आणि कालांतरानं तो दिशेन असा झाला की तिनं विचार केला, इतकं सुंदर तेज बघितलंय, आता या डोळ्यानं दुसरं काहीच पाहायचं नाही। तिनं डोळे झाकून घेतले, झाकून घेतले डोळे। आईनं सांगितलं, बाबानं सांगितलं, भावानं सांगितलं, ते लेकरं ज्याचे असतील ते थांबवा, त्याचे थांबवा, काही दटू गिटू नका बरं। आपले देव कमी पडल्या, पिरापस्तोर बोकडे कापायलेत पोरं होण्यासाठी, दटू नका त्याला, त्याची माय पुन्हा मला शिव्या द्यायची। फक्त त्याला सांगा, ज्याचे असतील त्यानं सांभाळा लेकर। आणि किती सांगून जर ऐकत नसेल तर लेकराचा दोष नाही, त्याच्या बापाचा दोष येतो। विठाला 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 योगासाला बंद केले डोळे, उघडीत नव्हते डोळे। आईनं बापानं सांगितलं,
भावानं बहिणीनं नातेवाईकानं सगळ्यांनी सांगितलं बाई तो डोळे उघडणं. त्यांनी सांगितलं नको मला काहीच पाहायचं नाही. का ग मी एवढं सुंदर तेज बघितलंय आता मला पुन्हा बघायचं नाही काय. वा आता ज्याचं रूप पाहिलंय त्याचं नाव माहित नाही, त्याचं गाव माहित नाही, त्याचं कार्य माहित नाही, तो कुठाला आहे कसा आहे काही माहित नाही. फक्त एकच कळतंय हा मानव आहे. आणि ते रूपाचंच वर्णन करीत 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 शेवटी प्राण सोडला. परिणाम सांगू काय झाला. महाराज अस्वलीने अस्वलीन पण विटेवरच्या मालकाला 7व्या अवतारात त्या गोविंद प्रभूला पाहलं. मोठ्या श्रद्धेनं पाहलं आणि प्राण सोडला. काय रूपात ताकद आहे. ते पोरा हे तू लग्न करायचं की नाही मोठं झाल्यावर करायचं ना. हे तुला रे संन्या करायचं ना. हो मग अस्वलनीशी लग्न करशील का. नाही म्हणतंय ते नाही म्हणतंय. डोळे नसलेल्या पोरी संग लग्न करशील कसं हो म्हणीन ते. महाराज ब्रह्मांडाच्या मालकाने एवढी मोठी क्रांती केली. नियमाची प्रणाली बदलून टाकली. 16,108 पत्न्यापैकी एक लग्न अस्वलनीशी केलं. तिचं नाव जामवंती. जामवंती. नामदेवराय सांगतात देवा देवा काय गरज होती रे. महाराष्ट्रात पवित्र भारत देशात महिला नव्हत्या का रे. मुली नव्हत्या. तुला 16,107 लग्न झालते. देवा तुला किती बी राजा महाराजांनी योग्यानी तप्यानी मुली दिल्या असत्या ना. तू का अस्वलनी सोबत लग्न केलं. विश्वाच्या मालकानं सांगितलं नामदेवराय माझं रूप पाहिलं डोळे बंद केले आणि रूपाचं वर्णन करीत 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 प्राण सोडा. इतकं माझ्यावर अतूट प्रेम केलं तिला वाऱ्यावर कसं सोडायचं. म्हणून 16,108 पत्न्यापैकी जगाच्या मालकानं तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातल्या झाडाचं पान हलवायची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. याच्या पलीकडे सांगायचं झालं तुम्हाला मला इथं किती दिवस बसू द्यायचं कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि विश्वाचा मालक या जामवंतीला पती प्राप्त झाला. किती सुख असेल हो तिला. 40,000 नवऱ्याला पगार असल्यावर त्याची बायको वजनात राहते. 50-50 पगार असल्यावर जशी साडी तशी चप्पल घाली ती. स्वयंपाक करताना पण तिच्या चपला वेगळ्या, हॉलमध्ये फिरायच्या चपला वेगळ्या, बाहेर जायचा फिरायला तर चपला वेगळ्या, महाराज घरी आला तर त्याला बी मारायला चपला वेगळ्या. अशा नसत्यात वाटते. अशा नाना प्रकारच्या चपला. कल्पना करा 50-50 नवऱ्याला पगार असल्यावर इतकी वजनात त्याची बायको राहतोय. तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याची पत्नी झाल्यावर तिचं वजन किती मोठं असेल. तिला कमी सुख असेल का. आणि या जामवंतीला जगाचा बाप प्राप्त झालाय. एवढं मोठं तिला सुख प्राप्त झालंय. पण औषध कोणतं घेतलं ते फक्त पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. 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 दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख.